3-4 दिवसांपूर्वी आम्ही पोलीस प्रशासनाला एक पत्र दिलं होतं की आम्ही मनसेतर्फे एक निषेध मोर्चा काढणार आहोत. त्या पत्र दिल्यानंतरच त्याच रात्री तिथे सिनियर साहेब आम्हाला अनिल शिंदे साहेब हे भेटले. यांनी ताबडतोब तिथे व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवले दिवा पोलीस स्टेशनला. आणि त्याच रात्री आम्ही बघितलं की 25 ते 30 पोलिसांचा फौजफाटा आपल्या दिव्याच्या रस्त्याने फिरताना दिसला. म्हणजे आम्ही ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशीपासून पोलिसांचं जे राऊंडअप वगैरे आहे, पेट्रोलिंग आहे, हे सगळं समोर दिसलं. आणि त्याचबरोबर आम्ही आज मोर्चा मोठ्या प्रमाणात काढणार होतो, पण त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे मग पक्षाचा मोर्चा न काढता आम्ही बोलू आपले पदाधिकारी आहेत, एक शिष्टमंडळ घेऊन आपण जाऊया. यात उभाटाचे पदाधिकारी आमच्यासोबत आले. तर आम्ही दिव्यातल्या प्रमुख काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण मागच्या 2 महिन्यामध्ये बघत असाल ज्याप्रमाणे एखाद्या OTT प्लॅटफॉर्मवर सिरीज असते, वेब सिरीज, त्याप्रमाणे गुन्ह्यांची सिरीज ही दिव्यामध्ये घडताना आपल्याला दिसत होती. रोज आपण बघितलं की न्यूज चॅनलच्या ह्याच्यावरती कोणतरी कोणाला तरी मारतो आहे, कोणतरी कोणाची मर्डर करतो आहे, कोणतरी कोणाची छेड काढतो आहे, कोणतरी फास लावून घेतला, अशा गोष्टी वारंवार समोर येत होत्या. त्यानंतर आम्ही विचार केला की लोक जर पोलिसांपर्यंत पोचत नसतील तर एखादी छोटी घटना असते ही खूप मोठी होते. जेव्हा छोटी घटना घडते तेव्हा त्या आरोपीला जर शिक्षा मिळत नसेल किंवा त्याच्याबद्दल बोललं जात नसेल, त्याच्याबद्दल तक्रार केली जात नसेल, तर त्या गुन्हेगाराचं पावतं आणि तो मोठा गुन्हा करायला तयार असतो. तर त्याप्रमाणे लोकांमध्येही ही जागरूकता निर्माण व्हावी की एखादा गुन्हा घडत असेल तर आपण गपचूप राहण्यापेक्षा, आता साहेबांनी 112 नंबर हा खूप आधीपासून आहे, पण हे आपल्या लोकांना माहिती नसतं. तर आता इथे जेव्हा आले तेव्हा ते बोलले की 112 नंबर हा पोलीस प्रशासनाचा नंबर आहे. हा डायल केल्यानंतर जिथे कुठे तो गुन्हा घडत असेल, जिथे कुठे तुम्ही असाल तिथे ताबडतोब तुम्हाला पोलिसांची मदत तिथे मिळेल. त्याचप्रमाणे आम्ही गेल्या हप्त्यामध्ये एक व्हॉट्सअपचा नंबर पाठवलेला की जे हेल्पलाईन नंबर, ज्यामध्ये आपण घाबरत असतो की एखाद्या शाळेबद्दल तक्रार केली, या शाळेमध्ये असं घडतं आहे, एखाद्या बिल्डिंगबद्दल त्यातल्या लोकांबद्दल तक्रार केली तर माझं नाव कुठेतरी जाऊ नये यासाठी लोक पुढे यायला घाबरत असतात. तर त्यासाठी आम्ही अशी हेल्पलाईन काढली की त्यावर तुम्हाला जिथे गुन्हा घडताना दिसतोय किंवा काय त्याचा व्हिडिओ असेल, फोटो असेल, आमच्यापर्यंत पाठवा. आम्ही तो पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला कसं न्याय मिळेल हे आम्ही त्यातून बघू. तर त्याप्रमाणे त्यातून अनेक लोकेशन आले जिथे कोणीतरी रात्री चरस गांजा पिताना मुलं बसतात, दारू प्यायला मुलं बसतात किंवा येता येता महिलांची छेड करतात. तर असे लोकेशन्स आम्ही पोलिसांना दिले. काल एक लोकेशनवरती पोलिसांनी जाऊन कारवाईही केली आणि त्याचे पुन्हा फोटो आम्हाला पाठवले की इथे कारवाई झाली. याचा अर्थ पोलिसांपर्यंत जर एखादी गोष्ट जात नसेल तर त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आणि दिवा चौकी म्हणजे इतर पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड काढला तर तिथे 500 गुन्हे एका महिन्यामध्ये नोंदवले जातात, पण आपल्या दिवा चौकीमध्ये 800 ते 900 गुन्हे नोंदवले जातात. त्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशनवरती जो ताण आहे त्यात आपल्या दिवा चौकीचा वेगळा एक्स्ट्रा 800 म्हणजे इथे 2 पोलीस स्टेशन एवढ्या हद्दीमध्ये पाहिजे. हा पोलिसांकडनं आलेला आकडा आहे. आता आम्ही आकडा सांगत नाही आहोत. आणि त्याप्रमाणे 2 होणं लांबचं आहे, पण किमान 1 पोलीस स्टेशन व्हावं. आपल्या इकडचे नेते आपण 2 दिवसात बघत असाल की व्हिडिओ टाकतात की पोलीस स्टेशनची पाहणी केली. पोलीस स्टेशन हे आपल्या हद्दीत पाहिजे, त्या टायगरच्या हद्दीत नसावा. टायगरच्या हद्दीत म्हणतो तो टायगरचं पोलीस स्टेशन आहे, तो दिवा पोलीस स्टेशन नाही आहे. आणि टायगर पोलीस स्टेशनला तो पोलीस स्टेशन देतात. त्यांनी जर तो नाही घेतला मग तो दिव्याला मिळेल आणि मग पुन्हा तोच प्रॉब्लेम होईल की इथून मुंब्र्याला जायला महिला घाबरत होत्या किंवा जात नव्हत्या, तर त्या टायगरला कसं जातील रात्री? त्या स्ट्रीटला नाही रोड लाईट नाही, रिक्षा रात्री नसतात. तर मला असं वाटतं की दिव्याचं पोलीस स्टेशन दिव्यातच असलं पाहिजे. उगीच आपण काहीतरी मोठेपणा दाखवण्यासाठी चमकोगिरी करायला, पाहणी करायची आणि सांगायचं दिवा पोलीस स्टेशन अस्तित्वात येणार वगैरे. ज्या दिवशी उद्घाटन कराल तर तो दिव्यात असेल तर त्याचा फायदा लोकांना होईल. उगीच काहीतरी करायचं आणि त्यातून लोकांचं भलं होत नसेल तर मला असं वाटतं की अशा गोष्टी करू नये. आणि काल जेव्हा आमची चर्चा पोलिसांची झाली, अनेक दिव्यातील नेते असे असतात की आपल्यातला पदाधिकारी, आपल्यातला कार्यकर्ता गुन्हा करतो, त्याला जेव्हा पोलीस उचलून आणतात त्या साहेब आमचा माणूस आहे, या अशा गोष्टी जर पोलीस स्टेशनपर्यंत येत असतील, त्यांच्यावर जर प्रेशर दिला जात असेल तर गुन्हे थांबणार नाहीत. तर माझं त्या राजकीय नेत्यांना पण म्हणणं आहे की आज आपण आपला कार्यकर्त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, उद्या आपण आपल्या मुलाला सांभाळण्याचा प्रयत्न करू. यातून गुन्हे थांबणार नाहीत, तर गुन्हेगारी वाढतच जाणार आहे आणि याचा पाप कुठे ना कुठे या नेत्यांनाही लागणार आहे. आणि त्याचबरोबर या महिलांनाही आजच आम्ही सांगितलं की प्रत्येकाने ज्याप्रमाणे तो 112 नंबर हा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असला पाहिजे.
विद्यार्थी असतील, पालक असतील, या सगळ्यांकडे तो असला पाहिजे, जेणेकरून 10 अंक आपण पाठ करायला विसरतो, त्यापेक्षा तो 3 अंक देईल, लगेच लक्षात येईल आणि पटकन प्रशासनामध्ये पोहोचू. तुमच्या निवेदनावरती पोलीस प्रशासनाचा काय प्रतिसाद? हां, ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा अर्ज दिला त्यानंतर राऊंडअप वगैरे सुरू झालं किंवा लोकेशन्स ट्रेस करणं आणि एक माझे शहर सुरक्षित शहर असं एक ॲप्लिकेशन पोलिसांचं आहे. या पोलिसांच्या ॲपवरती सामान्य नागरिकांनी जर आपण पोलिसांपर्यंत ते लोकेशन पोहोचवलं की बाबा दिवा वाईन शॉपजवळ लोक दारू प्यायला बसली आहेत, फोटो पाठवला, तर पोलीस त्या लोकेशनला त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये फिट करतात आणि दररोज रात्री त्यावेळेला पोलीस तिथे जाणार आणि त्या लोकेशनचा फोटो हे त्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करणार. तर मला असं वाटतं की आपण स्वतःही कुठेतरी जागरूक झालं पाहिजे तेव्हा, कारण की कसं आहे, आता मी आहे, मूल रडत नाही तोपर्यंत आई काही मुलाला दूधही पाजत नाही, त्याप्रमाणे गुन्हा घडतोय दिसतोय तरी मी लपवतोय, तर तो पोलीस इथे बसला तर पोलिसांना काय काय. आणि ज्याप्रमाणे मी बोललो की इथला जो क्राईम रेट आहे हा जर 800च्या वर असेल, एखाद्या पोलिसांना फोन केला, एक गाडी गेली साब्यामध्ये तर दुसरा फोन येतो आगासनमध्ये, ते 1-1.5 तास तिथे काम करेपर्यंत आगासनवाले पळून जातात. म्हणजे असं होऊ नये म्हणून मनुष्यबळी त्यांना मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे महिला पोलीस असणं गरजेचं आहे, ज्याप्रमाणे सलतताई बोलल्या तर त्याप्रमाणे महिला पोलीसही असलं पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहे, या तुमच्याकडे आम्ही देतोय. तर याप्रमाणे त्या मागण्यांप्रमाणे पोलीस प्रशासनाने आश्वासन दिले की आम्ही त्या कशा पूर्ण होईल याकडे लक्ष देऊ.